स्वर्गीय मधुकररावजी काका यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आज ज्यांचं अतिशय सुंदर कीर्तन इथे पार पडलं त्या हरिभक्तपरायण शीतलताई साबळे महाराज व्यासपीठावर या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले यदुवन महाराज कोलंबीकर, उपस्थित असलेले आदरणीय दादा माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणा ज्यांचं आत्ताच इथे आगमन झालेलं आहे, या विभागाचे सन्माननीय आमदार जितेश शांतापूरकर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले आनंदरावजी चव्हाण, सरजितसिंगजी गिल, गणेशरावजी पाटील करखेलीकर, बाळासाहेबजी काका, यादवरावजी तुडमे, भास्कर भिलवंडे, संजय बेळगे, ज्येष्ठ नागोरावजी पाटील रोशनगावकर, शिवाजी महाराज, श्याम सोंडे, यादव पाटील, राजू पाटील बोळसेकर, दत्ताहरी पाटील, नंदू पाटील, एकनाथ पाटील, गणपतराव पाटील धुपेकर, एन डी पवार, हनुमंतराव पाटील बामणीकर, आनंदरावजी बिराजदार, शिवाजी पाटील, बालाजी सुगावे, संतोष पुयड, राजेंद्र पाटील कार्लेकर, ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते श्रीमान चौधरी सर, उपस्थित असलेले शिवराज पाटील पोटाळकर, माणिक लोहगावे, बाबाराव रोकडे, दिलीप पांढरे, सर्वच सन्माननीय मान्यवर, उपस्थित असलेले पंचक्रोशीतून आमचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय टाळकरी मंडळी, उपस्थित सर्व विद्यार्थी, पाहुणे मंडळी, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करते. साबळेताईंचं मनापासून आभार व्यक्त करते की अतिशय सुंदर आणि सुश्राव्य वाणीमध्ये आपण हे कीर्तन केलेलं आहे. आणि जसं चौधरी सरांनी इथे सांगितलं की विद्यार्थ्यांनी सुद्धा आज या कीर्तनाचा आस्वाद घेतलेला आहे. दरवर्षी खदगावला कीर्तनाचा कार्यक्रम आणि शंकरनगरला मधुकरराव पाटील प्रेमियर लीगचं उद्घाटन असे 2 कार्यक्रम आम्ही पुण्यस्मरणानिमित्त करतो. यावेळी हे दोन्ही कार्यक्रम इथे एकत्र झाल्यामुळे आणखी एक चांगला दुग्ध शर्करा योग झाला आणि सर्वांचाच अतिशय आपण कीर्तन जे सांगितलं त्याचा आस्वाद सर्वांना घेता आलं. आपले मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व पाहुणे मंडळींना जेवण केल्याशिवाय आपण इथून कुणीही जाऊ नये अशी आपल्या सर्वांना विनंती करते. मधुकररावजी काका यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. ताई, आपण आपल्या शेवटच्या चरणामध्ये जे सांगितलं जीवन कसं जगावं, आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष आदरणीय मधुकररावजी काकांना तसंच जीवन जगताना बघितलेलं आहे. इथल्या विद्यार्थ्यांनी ते बघितलेलं आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसानी त्यांचा प्रेम, त्यांची आपुलकी आणि त्यांनी प्रत्येकाला लावलेला जिव्हाळा बघितलेला आहे. आणि मीही याच शाळेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे अतिशय बालपणापासून मधुकरराव दादांना आम्ही जवळून पाहिलं. आणि निश्चितपणे आज जरी त्यांचं पुण्यस्मरण असेल तरी पावलोपावली दररोज कुठल्याही आम्ही घटना घडत असेल, कुठल्याही सिच्युएशनमध्ये आम्ही असेल, आदरणीय काका असते तर त्यांनी काय केलं असतं अशाच पद्धतीने आमच्या मनामध्ये विचार येतो. त्यांच्या स्मृतीस सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि सर्वांना जेवण्याची विनंती करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई.